वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी भगवान श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 5 मेला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। थोड्याच दिवसात पवित्र अशा अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या अधिक महिन्याच्या अगोदर तब्बल 21 वर्षांनी अंगारकी चतुर्थीचा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे। त्यामुळे वैशाख आणि धोंड्याच्या महिन्याच्या अगोदर येणारी अंगारकी चतुर्थी एक विशेष आणि शुभ योग आहे। या दिवशी गणपती बाप्पा सोबतच भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होत असते। या दिवशी गणपतीची पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होते असे म्हटले जाते। अंगारक चतुर्थी ही 2026 मधील मराठी वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते। जर आपण या अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व चतुर्थीचं व्रत केल्याचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं। म्हणजेच आपल्याला 21 संकष्टीच्या शुभ फळ प्राप्त होत असतं आणि म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करून भगवान श्री गणेशाची पूजा करत असतात। अंगारकी चतुर्थीचा योग हा फार दुर्मिळ आहे। तो वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा येत असतो आणि म्हणूनच या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात। त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते। या दिवशी वातावरणात गणेश लहरी, सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून या दिवशी काही उपाय केल्याने त्यांची आपल्याला अनंत पटीने फळ मिळते। परंतु या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात। भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून काही या चुका ज्या आहेत तर त्या होऊन जातात। अगदी जाणून बुजून तर या चुका आपण करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो किंवा जे काही व्रत करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही। मग आपण म्हणत असतो की मी कितीही देवांची पूजा करतो, सेवा करतो, काही उपाय सुद्धा करतो, परंतु त्याचे फळ आहे तर ते मला काही मिळत नाही। या उलट दुष्परिणामच हे भोगावे लागत असतात। म्हणून अंगारकी चतुर्थीला व्रत करून गणपती बाप्पाची पूजा केल्याने काही प्रभावी उपाय आपल्या आध्यात्मिक पुराणात वास्तुशास्त्रात केल्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यश मिळत असते। या दिवशी केलेल्या उपासनेमुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात। अंगारकी चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहे। या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। या दिवशी दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडला जातो। तर आपण या दिवशी चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडलं तर व्रताचं आपल्याला कुठलंही फळ आहे तर ते प्राप्त होत नाही। या अंगारकी चतुर्थीचा प्रारंभ 5 मे रोजी पहाटे 5:24 सुरू होणार आहे आणि समाप्ती 6 मे रोजी सकाळी 7:51 होणार आहे। म्हणून 5 मे रोजी पूर्ण दिवस मंगळवार चतुर्थी तिथी एकत्र आल्याने अंगारकी चतुर्थी असेल आणि त्यामुळे व्रत उपवास हे 5 मेलाच केले जाणार आहे। या अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो रात्री 10:14 असेल आणि म्हणून आपल्याला या वेळेमध्ये चंद्राची पूजा करून हे व्रत आहे तर ते सोडायचं आहे। या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात। त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते। त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान। शत्रू तुमच्या समोर लोटांगण घाली, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे। गणपतीला आपल्या हिंदू धर्मात बुद्धी, समृद्धी आणि अडथळे दूर करणारा देव मानले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजनानेच केली जाते, जेणेकरून शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे, विघ्न हे येणार नाही, कारण तो सुखकर्ता आणि सौभाग्याचा देवता आहे। वैशाख महिन्याची समाप्ती होऊन अधिक मासारंभ होणार आहे, तर ही अंगारक संकष्टी चतुर्थी अतिशय दुर्मिळ आहे।
त्यामुळे अशी अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग 21 वर्षानंतर तयार झालेला आहे. या दिवशी राजयोग, उदारित्य योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत, कष्ट करत असतो. परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्याला पाहिजे तितकं फळ मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा, मनोकामना ही पूर्ण होत नाही. तर आपल्या कुंडलीतील ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही. पण गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे देव म्हणून ओळखले जातो. तो भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यावरील संकटे दूर करत असतो आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतील. तसेच गणपती बाप्पा हे 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती आहेत. त्यामुळे जर तुमची मुलं हट्टीपणा करत असतील, अभ्यासात यश मिळत नसेल, कितीही अभ्यास केला तरी कमीच मार्क्स मिळत असतील, तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय आणि नोकरी आहे त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, व्यवसायामधून तुमची वृद्धी होत नसेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत, जी काही संकटे आहेत, मुलांची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला आवर्जून करा. अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या 100% दूर होतील. उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन आणि अगदी चिमूटभर अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे, कारण हा दिवस अतिशय प्रभावी असतो. तसेच आपलं शरीर हे देखील पवित्र असावं, शुद्ध असावं, प्रसन्न असावं म्हणून या वस्तू टाकून स्नान करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने, दुधाने, पंचामृताने जे काही शक्य होईल त्या अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना सतत ओम गणपते नमः या बीज मंत्राचा जप करायचा आहे. गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं, धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. गणपती बाप्पाची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती करायची आहे आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही विधिवत गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतलं तर बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि यानंतर जो तुम्ही काही उपाय करणार आहे तर तो उपाय करण्याचा बाप्पा तुम्हाला शीघ्र फळ देतील. बघा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे, झुडपे सांगितली आहेत, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात. त्या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेषतः विशेष तिथीवरती त्या झाडासंबंधित काही आपण उपाय केले तर ते दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या जीवनातील समस्या या दूर होतात. असेच एक दैवी शक्ती असलेले झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जास्वंदाचे फुले बाप्पांना अतिशय प्रिय आहे. या जास्वंदाच्या फुलाशिवाय बाप्पांची पूजा ही देखील पूर्ण होत नाही. बाप्पांना फक्त जास्वंदाचे फुल नाही तर या झाडाची पाने देखील अतिशय प्रिय आहेत. म्हणून आपल्याला ज्या झाडाला लाल जास्वंदाचे फुले येतात तर त्या झाडाचे एक पान तोडायचं आहे. पान घेताना चांगलं घ्यायचं आहे, कुठेही फाटलेले नसेल असं चांगलं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पानासोबतच तुम्हाला त्या झाडाची छोटी काडी सुद्धा घ्यायची आहे. यानंतर हे पान आपल्या देवघरामध्ये आणायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे, देवघरासमोर बसायचं आहे आणि यानंतर त्या पानावर तुम्हाला चंदनाने इच्छा लिहायची आहे. अगदी 2 ते 3 शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. जसे की नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर नोकरी मिळण्यासाठी, शत्रू नष्ट होण्यासाठी, मुलांची प्रगती, पतीची प्रगती किंवा घरातील दोष दूर होण्यासाठी जी काही तुमची इच्छा आहे, समस्या आहे ती त्या पानामध्ये तुम्हाला कुंकवाने किंवा लाल चंदनाने लिहायचं आहे. कुंकवामध्ये किंवा चंदनामध्ये थोडेसे पाणी टाकून गंध तयार करायचा आहे आणि यानंतर जास्वंदाच्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती इच्छा लिहायची आहे. यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्या गणपती बाप्पा समोर ठेवायचं आहे. ठेवताना देठ हा गणपती बाप्पाकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला पान ठेवायचं आहे. यानंतर या पानावर तुम्हाला 21 दुर्वा बाप्पांना अर्पण करायचे आहेत. एक लाल जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे. 11 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे 11 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. तांदळाला हळद, कुंकू लावून लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत. या अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि 16 वेळा तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः महामंत्र म्हणायचा आहे आणि या अक्षदा तुम्हाला त्या जास्वंदाच्या पानावरती बाप्पासमोर अर्पण करायचे आहेत. यानंतर बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच बाप्पांना समोर बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीही चालेल आणि 1 वेळा गणपती बाप्पाचं संकटनाशन स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता संकटनाशन स्तोत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून नक्की ते संकटनाशन स्तोत्र तरी ऐकावे. यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छा, मनोकामना व्यक्त करायची आहे. संपूर्ण दिवसभर हे पान बाप्पासमोर ठेवायचं आहे
आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील संध्याकाळीपर्यंत चालू ठेवायचा आहे. यानंतर सायंकाळी 4 वाजल्यानंतर ना काय करायचं आहे, ते पान जे आहे ते बाप्पासमोर उचलून घ्यायचं आहे. त्या पानावर अर्पण केलेले 11 तांदूळ, दुर्वा जास्वंदीचे फूल जे तुम्हाला त्या पानावरती बांधून एका धाग्याने पॅक करायचं आहे आणि हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि हे तुम्हाला बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना व्यक्त करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.